थकलो असं वाटत होतं गुळाचा गणपती होईपर्यंत, पण थकलो नव्हतो हे नंतर लक्षात आलं. कारण 40 वर्षांनी गुळाच्या गणपतीनंतर एके दिवशी सकाळी जब्बार पटेल माझ्याकडे आले होते. तर बोलता बोलता एक विषय निघाला विदूषकाबद्दलचा, आणि त्यांनी अशा रीतीने तो विदूषक वगैरे काही सांगायला सुरू केलं. मी त्यांना थांबवलं, म्हटलं पटकथेचं नाव एक होता विदूषक. डोळे आले मामाला, डोळे आले. हे कौस मामा आहे का धृतराष्ट्र? काय मामाला लॉटरी विकायला चालला काय? काय झालं? चावटपणा करू नको. नाही करत. आम्ही बिनविरोध निवडून आलो. ऐकलं का? बिनविरोध निवडून आलो. अजून प्रचाराचा नारळ कुठं फुटलाय? निवडणुका कुठं झालाय आणि निवडून आलो? आचारसंहितेचा भंग करतोय. देवादी देवा बघतोस काय? खेच त्याला कोर्टात. हा देवादिदेव? देव. अरे हा कसला देवादिदेव ज्याला नॉमिनेशन फॉर्म भरता येत नाही? नंदकुमार म्हणून कृष्णकुमाराची सही केली, कृष्णकुमार म्हणून नंदकुमाराचा अंगठा लावला. अडाणी मामा मला अडाणी म्हणता? आता म्हणणार नाही तर काय? अरे ज्या वय शिकायचं त्या वयात लुगडी फेडत बसलास. अरे माणूस ह्याचं कोण आहे? आणि लक्षात ठेव पेंड्या, काय? लोकशाहीच्या निवडणुकीमध्ये नेहमी कंसाचा जय होतो. पुलंच्या लिखाणाबद्दल आणि भाषणाबद्दल त्यांच्या मातोश्रीने एका मुलाखतीत सांगितलं होतं की लहानपणीच त्यांनी शाळेत टेबलावर उभं राहून हातवारे करून भाषण दिलं होतं, पण ते त्याच्या आजोबांनी लिहून दिलं होतं. म्हणून मग आजोबा त्याला नंतर म्हणाले की आता तुझं भाषण तूच लिहिलं पाहिजेस. तिथून त्याच्या लेखनाला सुरुवात झाली. सगळ्या प्रकारचं विपुल साहित्य पुलंनी लिहिलं. व्यक्तिचित्र, प्रवास वर्णनं, नाटकं, प्रासंगिक लेख एवढंच नाही तर अनेकांच्या पुस्तकांना प्रस्तावनासुद्धा. लेखक आणि नाटककार वसंत सबनीस यांनी एका मुलाखतीत पुलंना विचारलं होतं, आपण पु ल देशपांडे असं घवघवीत नाव लिहिण्यापेक्षा पी देशपांडे किंवा डी पुरुषोत्तम असं नाव का लावत नाही? माझ्या नावाविषयी मी खास विचारच केला नाही. शाळेच्या हजेरीवर जसं एकदा नाव लागलं तेच चालू राहिलं आहे. माझा जन्म अधिक महिन्यात झाल्यामुळे मला पुरुषोत्तम असे घवघवीत नाव ठेवण्यात आले. ह्या महिन्याला धोंड्या महिनाही म्हणतात. नशीब माझं ते ठणठणीत नाव मला बिलगलं नाही. पण एक वेळ मी धोंडोपंत व्हायला तयार आहे, पण पी देशपांडे आणि डी पुरुषोत्तमचे मात्र नाव काढू नका. पी देशपांडे अशी अक्षरे जरी डोळ्यासमोर उभी राहिली तरी मी गळ्यात टेप टाकून साहेब लूज फिटिंग की टाईट असा प्रश्न विचारित उभा आहे असं मला वाटायला लागतं. आणि डी पुरुषोत्तम हा तर फार तर गुंटकल स्टेशनात असिस्टंट यम होऊ शकेल, लेखक होणार नाही. कधी कधी वाटतं आपलं नाव अरविंद, सुरेश वगैरे जरा गोंडस हवं होतं.
पण अशा वेळी काही फारच अल्विंद आणि सुलेश डोळ्यापुढे उभे राहतात आणि ती लेबलं या देहाला शोभली नसती याची माझी मलाच खात्री पटते. माझ्या बारशाला जमलेल्या साळकाया माळकायांनी पुरुषोत्तम हे वाढत्या अंगाला आजन्म फिट्ट बसेल असं नाव शोधून काढलं. माझ्या लहानपणी बायका किती दूरवरचा विचार करीत होत्या पहा. भगवान श्रीकृष्णाचा पुलंनी लिहिलेला बायोडेटा ऐका. भगवान श्रीकृष्णाचा बायोडेटा. यादव श्रीकृष्ण वासुदेव. जन्म मथुरा. बालपण पहिल्या दिवसापासून गोकुळात. बालपणी मुरलीवादक म्हणून प्रसिद्धी. शिक्षण डेअरी फार्मिंगचे प्राथमिक शिक्षण. पुढे सांदीपनी विद्यालयातून SSC. त्यानंतर राजकारणात प्रवेश. कंस, चाणूर इत्यादींचा पराभव. भारतीय युद्धात प्रथम मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्समधून पांडवांतर्फे कौरवांकडे अँबॅसेडर. तिथे वाटाघाटी फिसकटल्यानंतर प्रत्यक्ष आर्मी जॉईन केली. ट्रान्सपोर्ट खात्यात सारथ्याच्या हुद्द्यावर नेमणूक. ग्रंथरचना भगवद्गीता हा अर्जुनाच्या सहाय्याने रचलेला संवादात्मक कविता संग्रह. पुलंचं लिखाण ऐन बहरात असताना ते मान्यवर दिवाळी अंकातून प्रसिद्ध होत असे. त्यातलेच हे काही आतले आवाज. वटसावित्री 1. वटेश्वरा, पुढल्या जन्मोजन्मी मला ह्यांच्या समोरच्या बिऱ्हाड्यातल्या बाईच्या जन्माला घाल. वटसावित्री क्रमांक 2. वटेश्वरा, हे आज तुझ्या बुंध्याला गुंडाळलेलं सूत उद्या पहाटे मी उलटं फिरवून घरी नेणार आहे. तेव्हा आजचं सूत हे एक नुसतंच बंडल आहे हे ध्यानात ठेव. 25 मार्क कमी पडून नापास झालेले चिरंजीव तीर्थरूपांना म्हणाले, मी पहिल्यापासूनच मार्क्स विरोधी गटात आहे. त्याचं काय आहे की माझ्याशी बहुतेक लोक बोलायला सुरुवात केली की विनोद या विषयावरती काहीतरी सांगा म्हणतात. विनोद करणं सोपं आहे, पण विनोदाबद्दल सांगणं हे फार कठीण आहे तुम्हाला. याचं कारण काय? लोकांना वाटतं विनोद ही शैली आहे. विनोद ही शैली नाही आहे, विनोद ही वृत्ती आहे किंवा दृष्टिकोन आहे एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा. माझे काही जालिम शत्रू आहेत. कुठल्या तरी हिट्टरगी किंवा फिट्टरगीच्या जंगलात आपण वाघ कसा मारला ही गोष्ट पुन्हा पुन्हा सांगणारे शिकारी लोक, किंवा नवीन घर बांधलेले किंवा बांधकाम चालू असताना साईटवर नेणारे लोक. अगदी अलीकडली गोष्ट आहे. शहर पुणे, दिवस मे महिन्याचे. राम राणा जन्मला ती टळटळीत दुपारची वेळ. एका अर्धवट बांधलेल्या घरापुढून चाललो होतो. इतक्यात हाक आली. मी चमकून पाहिलं एकदम. अरे वा 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 वा, अलभ्य लाभ असं ओरडत आणि 32शीची 64 करीत आणि चुना, माती, विटा, राबीट आणि लोखंडी सळ्या याच्यावरून सशीच्या मागे धावणाऱ्या सशासारखा तो ग्रस्त धावत आला. प्रथम मी त्याला ओळखलंच नाही, कारण घर बांधणीतला निम्मा चुना तो अंगावर बाळगून होता. त्यामुळे निम्म्या रंगवलेल्या फळीवरच्या गणपतीसारखा तो दिसत होता. आणि कुलकर्ण्यांनी मला त्या गटारावरून आडव्या टाकलेल्या फळीवरून खेचायला सुरुवात केली. एखाद्या बोकडाला मी लवकरच तुझ्या मानेवरून सुरी फिरवणार आहे असं खाटकानी सांगितल्यानंतर तो बोकड ज्या उत्साहाने त्या खाटकाबरोबर जाईल तितक्या उत्साहाने मी त्या कुलकर्ण्यामागून त्याचं घर पाहायला गेलो. सोयी हा तर नवीन घर बांधणाऱ्यांच्या म्हणजे अगदी माहिती देतानाचा उच्छाद असतो. सोयी काय सोयी केल्यात? भिंतीतली कपाटं, घटक्यात कॉटचं टेबल कसं होतं, टेबलाच्या खुर्च्या कशा होतात, डायनिंग टेबल कम बेड, खिडकीची भिंत, भिंतीच्या फोल्डिंग काटा, फोल्डिंग किचन, दिवा कम फ्लॉवर पॉट, माती कम दगड, 1 ना 2. 24 तास खेळतं पाणी, पश्चिमेचं वारं, गडी नोकरांना आणि झाडूवाल्यांना परस्पर किंवा बाहेरच्या बाहेर जायला यायला वाटा, अधिक सिमेंट मिळवताना कसा ताप झाला. यापैकी काहीही न बोलता घर दाखवणारा मालक जर कुणाला भेटला असेल तर मला सांगा. मी टिळक किंवा लकडी पुलाच्या मध्यावर त्याचा जाहीर मुका घ्यायला तयार आहे. आणि मालकी नसली तर तर काय नाही, हिच्याकडून ओटी मारून घेईन तिथे. इथे काय आहे माहितीये का? प्रत्येक गोष्ट आपोआप होते साहेब. ही ऑटोमॅटिक चूल साहेब, हा ऑटोमॅटिक ग्राइंडर, काय वाटेल ते टाका, 1 मिनिटात पीठ.
त्या ग्राइंडरची साईज लहान होती. आणि हा संडास का हो? नाही म्हणजे इथेही ऑटोमॅटिक होतं का कुंथावं लागतं? मी शेवटी घरात नाही पण परसातही नाही, खोली आहे पण रुंदी नाही, अशा त्या स्थळाच्या उंबऱ्यावर पकडून त्या घरमालकाचा हिरण्यकश्यपू सारखा शब्दांनी का होईना पण कोथळा काढला होता. तो गृहस्थ माझ्याबद्दल मी एक पाजी माणूस आहे असं जगभर सांगत हिंडत होता हे मला नंतर कळलं. विनोदाला शस्त्र म्हटलेलं आहे. शस्त्र आहे ते खरं आहे, त्याचं कारण त्याला जखम करण्याची ताकद आहे. पण ते शस्त्र हे गुन्हेगाराच्या हातातलं शस्त्र नसून किंवा एखाद्या गुंडाच्या हातातलं शस्त्र नसून ते जीवन परत देणाऱ्या एका शल्यक्रिया जाणणाऱ्या डॉक्टरचं, सर्जनचं शस्त्र आहे. दोन्ही सूर्यात असतात किंवा दोन्ही चाकूच असतात, पण एक जीव घेणारा चाकू असतो आणि एक जीव देणारा चाकू असतो. तो देणार आहे ते विनोदाने व्हावं. पुष्कळ वेळेला लिहिताना काय होतं की आपली अपेक्षाही नसताना एखादा माणूस तो दुखावला जातो. तसा दुखावला जाणं हा आपला उद्देश नसताना दुखावला गेला याचा दोष आपल्याकडे नसून त्याची जी काही विनोदबुद्धी आहे त्याच्याकडे आहे असंच मानायला पाहिजे असं मला वाटतं. पोपट हा तोताराम, मिठू मिया वगैरे असं काहीतरी बोलतो हे साक्षात असत्य आहे असं माझं मत आहे. पोपटाचं बोलणं हे आगगाडीच्या कशासाठी पोटासाठी याच्यासारखं आहे. रुळावरून धावणारी आगगाडी जर कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटासाठी हे बालगीत म्हणते खरं असेल तर पोपट तोतारामच काय पण संपूर्ण गीतरामायण म्हणतो हे सुद्धा मानायला मी तयार आहे. उगीच काहीतरी खरं म्हणजे काय असतं, पोपटाचं बोलणं हे त्याच्या मालक मालकिणींनी आधीच मनात धरलेलं असतं. म्हणून त्यांनी काय केलं तर आजवर मी शेकडो पोपट पाहिले. असली अक्षरं एका दमात किंचाळणारा हा पक्षी आहे. सगळे पाळीव पशु आणि पाळीव पक्षी यांच्याशी माझं वैर जुळवणारा घटक हा इथे येतो. हा घटक म्हणजे असल्या प्राण्यांना पाळणारे पाळंदे लोक. माझ्या परिचयाचं एक दुसरं कुटुंब आहे. निंदेच्या सोयीसाठी त्याला आपण कुलकर्णी नको देशपांडे म्हणूया. त्यांच्या कुत्र्याचं नाव आहे मॅकमिलन. हे देशपांडे लोक नेहमी विलायती कुत्री पाळत आलेले आहेत. अल्सेशन, पोमेरेनियन, रिट्रीव्हर, टेरियर, पुडल, सेंट बर्नार्ड वगैरे विलायती औषधांसारखी कुणाची औषधाच्या सारखी नावं असू शकतील अशी कुत्र्यांच्या गोत्राची नावं मी प्रथम त्याच घरामध्ये ऐकली. देशपांडेबाई त्यांच्या त्या मॅकमिलनशी आय एम गोईंग आउट बरं का रे मॅकमिलन. अरे व्हॉट इज दिस, यू आर कनी अ व्हेरी व्हेरी बॅड डॉग बरं का. विल लिव्ह माय पदर. असलं इंग्रजी बोलायला लागल्यानंतर तो मॅकमिलन चक्क एक दिवस कधीतरी शट अप यू ब्लडी असं म्हणून शेपूट वर करून आपल्या चारी पायावर निघून जाईल अशी मला भीती वाटते. आमच्या नाना गडबोलेच्या थोरलीच्या लग्नाच्या वेळची गोष्ट आहे. मी बोलणी करायला म्हणून गेलो होतो. समोर ह्या बाईसाहेब आणि त्यांच्या पायाशी त्यांची ती कुत्री व्हिक्टोरिया. मी सुरुवात केली म्हणजे काय आहे की हुंड्याला आमची म्हणजे भॉ व्हिक्टोरिया. अशोक काय करतेस व्हिक्टोरिया, तुझं नाही हो लग्न करायचे इतक्यात. यांचे ते गडबोले आहेत ना त्यांची शकू आपला अरुदादा आहे ना भॉ सगळं कळतं हो हिला. पुन्हा मी आपलं तर म्हणजे काय हुंड्याला आमची भॉ विके काकांना ओळखत नाहीस का तू भॉ याचा अर्थ मी विकीचा काका हे तिला विकीला की नाही प्रत्येक गोष्ट इतकी वेळच्या वेळी आणि जिथल्या तिथे करायची सवय आहे. हे वाक्य पुरं होईपर्यंत विकीने माझा पाय हा दिव्याचा खांब आहे अशी संधी करून घेतली. जिथल्या तिथे अय्या हे ग काय विके बाथरूम मध्ये नाही का जायचं, चावट कुठली आणि हसतेवर म्हणजे त्या मालकिणीला कुत्री हसतानाही दिसत आणि माझी भिजलेली विजार तेवढी दिसत नव्हती. एकदम कुठला तरी अज्ञात देवदूतानी मला कानमंत्र द्यावा असं काहीतरी झालं आणि मी बोलण्याचा सांधा बदलला आणि एकदम युरेका असं बोललो, युरेका. आणि त्यानंतर श्री गुरुदेव दत्त असं म्हणून मी त्या कुत्रीची जी तारीफ सुरू केली काही विचारू नका. अहो तुम्हाला काय सांगू, तुम्ही त्या मेजर मुजुमदारांची कुत्री पाहिली आहे का, शॅगी का भागी काय म्हणतात ती, कसली भिक्कारडी कुत्री पाळतात ही माणसं. छे 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 छे. त्या दिवशी मी तासभर होतो तिथे, नुसतं मेल्यासारखं पडलं होतं कुत्रं म्हणजे कसं खेळतं भुंकतं म्हणजे नाचतं गातं असं पाहिजे नाही का.
मला राहतं काय? मी म्हटलं त्यांना, मिस्टर मेजर साहेब एक्सक्यूज हा, पण आतापर्यंत मी अनेक कुत्री पाहिली, पण मिसेस गणपुल्यांची सर नाही. हा